नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2 जुलै रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड येथे येत आहे आणि 3 जुलैला सासवड येथे संत सोपानदेव देवाच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। त्या दोन बंधूंचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागत आणि त्या ठिकाणी पालखी जाण्याचा सोहळा साजरा केला जातो। आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण भक्तगण या ठिकाणी येतात, त्यासाठी चोख बंदोबस्त सासवड पोलीस स्टेशनला ठेवावा आहे। सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ऋषिकेश अधिकारी आपल्या समेत आहेत। अधिकारी साहेब, नेमका आता कशा प्रकारे बंदोबस्त आपण ठेवणार आहे? लाखोच्या संख्येत वारकरी इथे येतात, त्यांच्या नियंत्रणाचं विशेषतः घाटापासून ते सासवड पर्यंत फार मोठी जबाबदारी आणि सासवड ते जेजुरी विशेषतः शिवरीपर्यंत सासवड पोलीस स्टेशनचे अपडेट कशा प्रकारे आपण बंदोबस्त ठेवणार? नमस्कार, माननीय पोलीस अधीक्षक पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 बंदोबस्ताचे नियोजन आखण्यात आलेलं आहे। सदर बंदोबस्ताकरता 1 ॲडिशनल स्टेशन, 4 DYSP, 12 पोलीस निरीक्षक, 70 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 690 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड, तसेच 4 SRPचे प्लॅटून, 1 RCP आणि 1 URD असा पोलीस फोर्स गटाव उज्जैन आहे। व नागरिकांना आवाहन करण्यात असं आव्हान आहे माझं की ज्या दिवशी पालखी झेंडेवाडीला येईल त्या दिवशी सासवडमधून झेंडेवाडीकडे वाहन मिळालं। पोलिसांना नागरिकांचं सहकार्य अपेक्षा आहे। यासाठी तुम्ही होमगार्ड्स आणि महाविद्यालयीन NCCचे काही विद्यार्थ्यांची मदत घेणार? हो, निश्चितच आम्ही जे माजी सैनिकांची जो संघटना आहे आणि पोलीस भरतीची तयारी करणारे जे क्लासेस आहेत, तसेच NCCची मुलं आहेत आणि जे पोलीस मित्र आहेत त्यांची आम्ही मदत देतो। विशेषतः पालखी ज्या दिवशी जाते 2 तारखेला येणार, 2 आणि 3 दिवस, 2 आणि 3 तारखेला मुक्काम, 3 तारखेला पहाटे ट्रक या रोडनी जातात, बऱ्याच वेळेस सासवडमध्ये ट्रॅफिक जाम होतं। यासाठी काही विशेष तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, तर त्यासाठी आपण काय व्यवस्था करणार आहात? हो, निश्चितच त्यासाठी आम्ही RTO मार्गे जे बाह्य वळत पारगाव विमाने सुटे या बाजूने वाहतूक पडवलेली आहे। झेंडेवाडीकडून सासवडकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद राहील आणि जेजुरीकडनंही वाहनं येणार नाहीत आणि बेलसर फाट्याकडनं वाहनं डायव्हर्ट करतात। धन्यवाद।